बातमी मालेगावमधून आहे। मालेगाव महानगरपालिका महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी झाल्यात। नसरीन बानो यांना 43 मतं मिळालेली आहेत, तर शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांना 18 मतं मिळालेली आहेत। भाजप आणि एमआयएमनं तटस्थ भूमिका घेतलेली आहे। घोडके यांचा 25 मतांनी शेख नसरीन बानो यांनी पराभव केलाय। मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख बानो विजयी झालेल्या आहेत। 18 नगरसेवकांचं संख्याबळ शिवसेनेकडे होतं आणि त्याच्याच आधारे महापौर पदासाठी अर्ज करण्यात आलेला होता। लता खोडके यांचा अर्ज वैध देखील ठरलेला होता, त्यामुळे नसरीन बानो आणि लता खोडके यांच्यामध्ये थेट लढत होत होती आणि मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो या विजयी झालेल्या आहेत। त्यांना 43 मतं मिळालेली आहेत। भाजप आणि एमआयएमनं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला। भाजपकडे मालेगावात 2 नगरसेवक आहेत। ही दृश्य आपण पाहतोय मालेगावमधली। मालेगाव महापालिका महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी झालेल्या आहेत। नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली आहेत, तर शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांना 18 मतं मिळालेली आहेत। 18 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते आणि त्या 18 नगरसेवकांनी लता घोडके यांना मतदान केलंय, तर इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो यांना 43 मतं मिळालेली आहेत आणि त्या महापौरपदी विजयी झालेल्या आहेत। थेट लढत होत होती शिवसेना आणि इस्लाम पार्टीमध्ये। भाजप आणि एमआयएमनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली होती। घोडके यांचा 25 मतांनी पराभव झाला आणि मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख विजयी झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।